नमस्कार, मी रोहिदास बोरकडे, AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण एकदम एका निश्चित मतापर्यंत येऊ नये। नमामि चंद्रभागा या कल्पनेमधलं मूळ उद्दिष्ट काय की चंद्रभागेला दूषित करणारे जे काही प्रवाह आहे ते थांबवले पाहिजे। आणि यामध्ये सर्वात मोठा प्रवाह हा पुणे महानगरपालिकेतून सांडपाण्याचा होता। मला सांगायला आनंद होतो, 995 कोटी रुपयाचा STP आणि त्याचं टेंडर सुद्धा निघालं। शेवटी हे पूर्णत्वास यायला काही कालावधी लागतो। भीमाशंकर पासून निघणारा हा प्रवाह जो काही 450-500 किलोमीटरचा हा प्रवाह आहे, आपण पंढरपूरमध्ये सुद्धा 48 कोटीची STP मंजूर केली होती। काही गावांना आपण आग्रहाची विनंती केली ज्याच्यावर आजही काम सुरू आहे। तर मला असं वाटतं की हे खरं आहे की आता हे काम माझ्याकडे नाही आहे, पण तरीही मला याचा विश्वास आहे हे तर भगवान विठ्ठलाचं काम आहे। इथं कोणीच अडचणी आणणार नाही। हा, आपल्याकडे शेवटी प्रोसेस आहे। आज मनात आलं आणि उद्या टेंडर निघालं असं होत नाही। 995 कोटीचा प्रस्ताव होता, मग त्याला केंद्राकडे पाठवावं लागतं, त्याच्यात सूक्ष्म अध्ययन केलं जातं। ते अध्ययन केल्यानंतर मला जी माहिती निश्चित आहे 995 कोटीचं टेंडरही निघालं। आता जेव्हा हे पाणी तिथे येणार नाही तर नमामि चंद्रभागेचा जो संकल्प आहे तो यशस्वी होईल। हा, काही गोष्टींमध्ये निश्चितपणे उशीर जागा, संकीर्तन सभागृह, खरं तर माझी इच्छा होती की ते 2020 मध्ये उद्घाटन व्हावं। तर 2 वर्ष 8 महिने त्याच्यावर काहीच झालं नाही। आणि जेव्हा मागच्या सरकार आल्यानंतर मी आलो तेव्हा मी स्वतः परिचारक साहेब आणि समाधानजीला सांगितलं की याच्या मागे लागा। ते म्हणाले अजून थोडे पैसे कमी पडत आहे। म्हणतात चिंता करू नका, मी पैसे ताबडतोब माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगून पाठवतो। मी 20 कोटी रुपये ताबडतोब पाठवले, पण ते आता आहे त्याची मंदगती आहे ते मान्यच करावं लागेल, कारण आपल्याकडे सरकारी काम आणि कमीत कमी 2 वर्ष थांब हे असं जागा आहे। पण मला वाटतं की भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने यशस्वीपणे होईल। आणि महाराष्ट्राचे मल्टिप्लेक्स थिएटर पाहिजे, पण मल्टिप्लेक्स संकीर्तन, प्रवचन, प्रबोधन हे महाराष्ट्रातलं माझ्या मताने पहिलं सभागृह होईल। अंजली नमने यांनी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहे असं ट्विट केलं, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? असं आहे, लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही मत व्यक्त करू शकता, याच्यावर बंधन नाही। आणि समजा भुजबळ साहेब भाजपमध्ये आले नाही तर आपण काही दंडही ठोठावू शकत नाही की नाही तुम्ही आता असं म्हटलं होतं, आता तुम्हाला एवढा दंड भरावा लागेल। ज्यांच्या मनात जे येईल ते बोलतात, स्वागताचा विषयच नाही। शेवटी असा आहे की तुम्ही मग उद्या प्रश्न केला की राहुल गांधींचं तुम्ही स्वागत कराल का, सोनियाजींचं तुम्ही स्वागत कराल का, याचं काय उत्तर आहे? अशा कपोकल्पित प्रश्नांचं उत्तर असू शकतं का? आणि असं म्हणून आपण त्यांचाही का अवमान करावा? कारण नसताना अवमान करण्याचं कारण नाही। उद्या जर कोणी प्रश्न विचारला की हे व्यक्ती त्या पक्षात येईल का, त्यांनी या पक्षात यावं का, मला वाटतं की जेव्हा तशी घटना कपोकल्पी त्याच्यावर प्रतिक्रिया न देता तशी घटना घडण्याचे काही संकेत असेल तर प्रतिक्रिया द्यावी। अन्यथा उद्या तर राहुल गांधीजी येईल का, काय होईल असं मला वाटतं कपोकल्पी। सोलापूर जिल्ह्यातल्या काही वृक्ष लागवडमध्ये घोटाळा झाल्याचे काही त्याच्या चौकशीचे कडक आदेश दिले। त्याच दिवशी जेव्हा मग एका मिनिटात बातमी आली, तिथंच नव्हे मी तर प्रत्येक ठिकाणी आमदारांच्या समित्या केल्या, आमदार आणि तहसीलदार, की कुठेही साधाही धूर निघाला तर यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये कडक कारवाई केली पाहिजे, कारण हे ईश्वरीय कार्य आहे। मंदिरामध्ये घाण करणाऱ्यांना कोणत्याही पद्धतीने आपण संरक्षण देता कामा नये। आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वतः प्रधान सचिव यावर लक्ष ठेवू। थँक्यू।